सांभाळणारी महिला जर व्यवसाय करू शकत नाही, हा जर तुमचा गैरसमज असेल तर तो गैरसमज तुम्ही दूर करा. कारण की ठाण्याच्या समतानगर मधल्या पवार काकींनी चालू केलेला आहे आपला स्टॉल आणि त्या उत्तम गृहिणी आहेत आणि उत्तम उद्योजिका पण आहेत. त्यांच्या स्टॉलवरती तुम्हाला मिळणार आहे खिमा पाव. लाल भडक आणि माल कडक तसाच हा लाल भडक खिमा फक्त दिसायला लाल नाही आहे तर चवीला एकदम आहे झणझणीत. आणि त्यानंतर पावामध्ये जाणार आहे कांदा आणि कोबी. झणझणीतपणा थोडा कमी होण्यासाठी यामध्ये जाणार आहे तो मेयोनीज. कारण की मेयोनीज टाकल्यावरती ह्याची टेस्ट अप्रतिम आणि जगात भारी अशी याची टेस्ट येते. ते आपले दोन्ही खिमा पाव गेलेले आहेत तव्यावरती आणि त्याला लागणार आहे आता बटर. आणि बटर मध्ये होणार आहेत हे दोन्ही साइडने चांगले फ्राय. पवार काकींनी 2 वर्षापूर्वी आपल्या 4 मैत्रिणींबरोबर ती हा व्यवसाय चालू केलेला. पण फक्त पवार काकीच आहेत ज्या ठाम उभ्या राहिल्या आहेत आपल्या या व्यवसायावर आणि जिद्दीने हा व्यवसाय करतायत. पवार काकींच्या या जिद्दीला ते सलाम आहे. ते आपला जबरदस्त असा खिमा पाव तयार झालेला आहे आणि काकींनी हा खिमा पाव तव्यातून काढलेला आहे प्लेटमध्ये आणि प्लेटीतून जाणार आहे माझ्या सर्व पोटात. कारण की बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. तर चला बघूया इथे आपला हा खिमा पाव लागतो कसा ते. समतानगरच्या फेमस पवार काकींकडे आपण आलेलो आहे ज्यांचा खिमा पाव सगळ्यात जास्त फेमस आहे समतानगरमध्ये. तर आपण टेस्ट करून बघूया. पहिले तर बघा किती छान दिसतोय तो. मस्त खिमा टाकलेला आहे काकींनी खिमा पाव मध्ये. तर टेस्ट करूया कसा लागतो ते बघूया. सगळ्यात जबरदस्त जगात भरी असा खिमा पाव आहे पवार काकींचा. जर खायचं असेल तर नक्की तुम्ही समतानगरच्या कॉर्नरवर या. तिथे पवार काकींचा स्टॉल आहे आणि मस्त असा खिमा पाव तुम्ही टेस्ट करा. खिमा पाव तर त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार, पण त्यांच्याकडे काय काय व्हरायटी मिळतात ते चला आपण बघूया. काकींकडे तुम्हाला खिमा पाव तर मिळेलच, पण काकींकडे तुम्हाला मिळणार आहे ती स्पेशल असा पाया सूप जो थंडीमध्ये सगळ्यांना आवडतो. आणि इथे काकींकडे हा पाया सूप पण अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा. थंडीमध्ये तर तुम्हाला हे मिळणारच आहे. वरून तुम्हाला मिळणार आहे वजरी पाव. वजरी पण बघा तुम्ही किती अशी लाल भडक अशी वजरी आहे. ते वजरीला बघून मला डायलॉग आठवला, लाल भडक माल कडक. सुक्का असं त्यांनी ठेवलेलं आहे त्यांच्याकडे. हेच फक्त सोडून अजूनही सुक्का किमा पण आहे त्यांच्याकडे. बॉइल्ड एग मिळेल, आमलेट पण मिळेल, तुम्हाला मॅगी सुद्धा मिळेल आणि दाबेली पण मिळेल. चिकनच्या सगळ्या व्हरायटी, मटनच्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला काकींच्या या एका स्टॉलवरती मिळतील. तर थंडीमध्ये जर गरमागरम मटन सूपचा आणि चिकनचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही काकींच्या स्टॉलला व्हिजिट करा. एवढ्या मेहनतीने आणि जिद्दीने आपला व्यवसाय करून काकी सगळ्यांसाठी ते एक उदाहरण झालेत. पण त्यांच्या हातची चव जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर नक्की तुम्ही समतानगरच्या सर्कलला जा. तिथे आहे या काकींचा स्टॉल. त्यांच्याकडे व्हेज मध्ये तुम्हाला दाबेली आणि मॅगी तर मिळेल, पण नॉनव्हेज मध्ये त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. जर नॉनव्हेज लवर असाल तर नक्की काकींच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला टेस्ट कशी वाटते. नक्कीच तुमचं सुद्धा एक खिमा पाव खाऊन पोट भरणार नाही, तुम्हीही दुसरा खिमा पाव नक्की मागवाल. तसंच मी मागवलाय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके बाय.